श्री स्वामी समर्थ. माझं नाव दीपाली शिंदे. मी तुम्हाला माझा स्वामी अनुभव सांगणार आहे. बघा ना, कर्म चुकत नाही, कधीच चुकत नाही. आणि माझ्या बाबतीत बी असंच झालं. मी 9वीत असल्यापासून माझ्या पोटात दुखत होतं आणि इतकं पोटात दुखायचं की मला सहनच होत नव्हतं. मग असंच महिन्याचा प्रॉब्लेम आहे म्हणून आम्ही म्हणजे सगळी म्हणत होती की महिन्याचा प्रॉब्लेम आहे, त्रास होतो म्हणून आम्ही लक्ष दिलं नाही. मग बरेच वर्ष झालं असंच दुखत होतं, भरपूर दुखायला लागलं. मग डॉक्टरांना आम्ही दाखवलं. डॉक्टर म्हणले काय तुम्हाला सोनोग्राफी करायला लागला. मग आम्ही सोनोग्राफी केली. सोनोग्राफी म्हणजे तिथं सोनोग्राफी केल्यावर तिने सांगितलं की तुम्हाला पाण्याची गाठ आहे, काळजी करू नका, भिवू नका, तुम्हाला औषधाने बरे होईल. मग आम्ही आमच्या फॅमिली डॉक्टरना ते रिपोर्ट दाखवले. ते म्हणले की मुतखडा आहे म्हणून सांगितल्यावर आम्ही मुतखड्याचं औषध चालू केलं. जे कोण सांगेल तिथे सगळे औषधी घेत गेलो. मग तसंच घेत गेलो. मग माझ्या आयुष्यात स्वामी पहिल्यापासूनच होतं, कारण मी 7वीत असतानाच स्वामी अक्कलकोटला जाऊन आले होते. अक्कलकोटला जाऊन आले होते. मग असंच बरेच वर्ष झाल्यानंतर औषध घेत कमी होईल म्हणून गेलो आम्ही. मग दुसऱ्या डॉक्टरना दाखवलं. डॉक्टर काय म्हणले तुम्ही परत सोनोग्राफी करायला लागेल. सोनोग्राफी आम्ही केली. तिथं सांगितली पाण्याची गाठ आहे. मग डॉक्टर काय म्हणले, मग त्यांनी आयुर्वेदिक औषध देत होती पूड म्हणून ती पूड घेतली. तरी बी त्रास महिनाभर थांबला. परत ते आहे तसंच चालू झालं. मग तिथनं मग माझं लग्न ठरल्यावर मग मी स्वामींचा 3 अध्याय आणि 11 माळ जप करत होते. मग मला लई त्रास होत होता. आम्हाला अक्कलकोटला जायचं तर काही ना काही कारणानं अडचणी येतच होते. इतक्या अडचणी यायची की ठरलेलं की कॅन्सल व्हायचं. आणि मग बरंच झालं तसं दुखत झालं. मग लग्न ठरल्यानंतर मी प्रेग्नेंट राहिल्यानंतर मग आम्ही पहिल्या महिन्यात डॉक्टरांना दाखवायला गेले. तिथे डॉक्टरने चेक केल्यावर म्हणले की तुम्हाला गाठ आहे. मग ती गाठ औषधाने बरी होती म्हणून सांगितलं डॉक्टरांनी. मग आम्ही औषध खूप घेतली. औषध घेतल्यानंतर डॉक्टर मग पहिला दुसऱ्यांदा सोनोग्राफी करायला गेल्यावर कमी दाखवली. नंतर तिसऱ्यांदा करायला गेल्यावरती जास्त दाखवली. मग डॉक्टर काय म्हणलं तुम्हाला ती गाठ काढली पाहिजे ऑपरेशन करून. मग आम्ही काढली पाहिजे. मग म्हटल्यावर डॉक्टरने दुसऱ्या गोळ्या बदलून दिल्यावर आम्ही ती गोळी खाल्ल्यावर माझी प्रेग्नेन्सी होती ती खाली झाल्यानंतर मग म्हणजे सगळं दुःख असं सॅड, मग कसं तर म्हणजे सगळं वातावरण आनंदी वातावरणात सगळं हे झालं. घरात होतं ते आनंदी वातावरण सगळंच असं हे झालं. एकदम आपण आनंदी असतो, म्हणजे सगळ्यात आनंदाची गोष्ट जी होती ते असं हे झाल्यावर मग सगळे असं दुःखी झाल्यावर मग ते झालं. आम्ही दुसऱ्या डॉक्टरना दाखवलं. डॉक्टर म्हटले की तुम्ही टेस्ट सगळं रिपोर्ट बघितले डॉक्टरांनी. मग टेस्ट सगळ्या करायला सांगितलं. सगळ्या टेस्ट केल्यानंतर डॉक्टर म्हटले की तुम्हाला आपण ऑपरेशनचं हे करावं आपण तारीख बघा म्हटलं. मग दुसऱ्या दिवशी गुरुवार असल्यानं आम्ही गुरुवारचा निर्णय घेतला. गुरुवारचा ऑपरेशनचा निर्णय घेतला. मग मी ॲडमिट झाल्यानंतर गुरुवारी माझं ऑपरेशन झालं. मी सगळं स्वामींच्या चरणी अर्पण केलं होतं की सगळं सुखरूप होऊ दे म्हणून. मग स्वामींनी सगळं सुखरूप माझी हे केलं. सगळं सुखरूप माझं ऑपरेशन झालं. माझं सगळं सुखरूप झालं. मग तिथनं 2-3 महिन्यातच मला स्वामींनी अक्कलकोटला बोलवलं. अक्कलकोटला जाऊन केदार गुरुजींची भेट, अभिषेक झाला माझ्या हातून. मी तुम्हाला सगळा अनुभव सांगणार. मग नंतर इतकं स्वामींचा अक्कलकोटला एवढं जायची इच्छा होती की अक्कलकोटला ऑपरेशन झाल्यानंतर परत अक्कलकोटला जायचं ठरलं. मग ठरल्यावर मग आपला मोर्चा चालू होता, मराठा मोर्चा चालू होता. तर सगळीकडं असं हे झालं होतं वातावरण. मग जायचं. मग सगळेजण गेले. मी पहिल्यांदा बेसनाचं लाडू केलं होतं स्वामींना. मग मी इतकी सॅड झाली होती की नाही, एवढं वातावरण खराब होतं की जायचं कॅन्सल झालं. मी इतकं रडले की माझं मन लागत नव्हतं. मग स्वामींना म्हटलं की मला यायचं आहे. मग स्वामींनी असे एवढ्या अडचणीत आम्हाला अक्कलकोटला बोलवलं. अक्कलकोटला आमचं स्वामी दर्शन झालं. वटवृक्ष म्हणजे मला समाधी मठ माहीत नव्हतं. म्हणजे
त्यांचंच व्हिडिओ टाकत होतं, पण मला 2 ठिकाणी स्वामींचं हे आहे मला इतकं माहीत नव्हतं. मग तिथे गेल्यावर गिरीश सर आहेत म्हणून इंस्टावरून ओळख झाली की तिने मला केदार गुरु यांची नंबर दिला, त्यांचा संपर्क साधला. त्यांच्यावर तिने आम्हाला सगळं सांगितलं काय काय बेसनाचं म्हणजे सगळं सांगितल्यावर आम्ही गेलो अक्कलकोटला आम्हाला गिरीश दुसऱ्या दिवशी सकाळचा आम्ही समाधी मठमध्ये गेलो, अभिषेक केला, स्वामींचा अभिषेक करून घेतला. मी म्हणजे अभिषेक केला, त्यांचं स्वामींच्या समाधीला डोकं टेकलं. हे माझा अनुभव आहे. श्री स्वामी समर्थ.